84,000 कोटींचा ऐतिहासिक निर्णय, कर्जमाफी आणि वीज बिल माफीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. आमदार विक्रांत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती. लाखो शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार असल्याचा दावा. राज्य सरकारने शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत तब्बल 84,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफी व कृषी वीज बिल थकबाकी माफीचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याची माहिती भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांनी अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार पाटील यांनी सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी तर 48,000 कोटी रुपयांची कृषी वीज बिल थकबाकी माफी करण्यात येणार आहे. या दोन्ही निर्णयांमुळे एकूण सुमारे 84,000 कोटी रुपयांचा लाभ शेतकरी वर्गाला मिळणार आहे. राज्यातील सुमारे 56 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेतील. यासाठी सरकारने आवश्यक आर्थिक तरतूद केली असून पूर्वीच्या कर्जमाफी योजनातील अनेक अटी व निर्बंध शिथिल करण्यात आल्याने अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 2 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा यासाठी नियम अधिक सुलभ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांवरील वाढत्या कृषी वीज बिलाच्या थकबाकीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सरकारने 48,000 कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि शेती उत्पादनासह ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल असा विश्वास आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार धैर्यशील पाटील, सतीश धारप, सभापती वैकुंठ पाटील, ॲडव्होकेट महेश मोहिते आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र. तर ऐतिहासिक निर्णय की ज्या माध्यमातून शेतकरी बांधव ज्याला आपण बळीराजा म्हणतो त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठीचा एक प्रयत्न राज्याचे विजनरी मुख्यमंत्री देवाभाऊ आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्या माध्यमातून तोंडाला पानं पुसण्याचं काम नाही तर ठोस निर्णय घेण्याचं काम आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे महायुती सरकारने त्या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे खरं तर राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना ही सरकारने जाहीर केलेली आहे. आणि त्या माध्यमातून थोडी नाही तर 36,585 कोटीची ऐतिहासिक कर्जमाफी ही या सरकारने दिलेली आहे. म्हणजे ह्या योजनेचं वैशिष्ट्य काय आहे तर यापूर्वी शेतकरी कर्जमाफी विषयावरती अनेक वेळा चर्चा झाली. विरोधकांनी मोठा आव आणून चर्चा करण्याचा वारंवार प्रयत्न केला. जेव्हा विरोधकांना संधी मिळाली, त्यांचं सरकार होतं, तेव्हा खरं तर आम्ही सत्तेत आलो तर 7/12 कोरा करू च्या वल्गना वारंवार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करणारं सरकार या महाराष्ट्राने पूर्वी बघितलं. आणि सत्तेत आल्यावर मात्र जी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना दिली गेली त्या माध्यमातून अनेक अटी शर्ती टाकण्यात आल्या. म्हणजे 7/12 कोरा करण्याचा आव ज्यांनी आणला होता त्यांनी काय केलं तर 2 लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी देऊ, 2 लाखाच्या वरती 1 रुपया जरी तुमचं कर्ज असेल तर तुम्ही योजनेत बसणार नाही आणि तुम्ही लाभार्थी होऊ शकणार नाही. अशा प्रकारची बोळवण नाही तर खऱ्या अर्थानं पाप करण्याचं काम हे तेव्हाच्या उभाटा नेतृत्वातल्या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने केलं. देवाभाऊंनी जी कर्जमाफी दिली त्यामध्ये वैशिष्ट्य काय तर 2 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी यात देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि नुसती कर्जमाफी देऊन सरकार थांबलं नाही तर जे वारंवार वेळेवरती कर्जाची परतफेड करतायत अशा शेतकऱ्यांना सुद्धा प्रामाणिकपणाचं बक्षीस दिलं गेलं पाहिजे. यासाठी 50,000चं विशेष प्रोत्साहनपर अनुदान या योजनेत देण्याचं काम झालेलं आहे. आणि मग त्यामध्ये काही टीका टिप्पण्या करण्याचा प्रयत्न झाला की यामध्ये फक्त
26-27 जर का वेळेवर कर्जफेड केली नाही, या वर्षी जर का वेळेवर कर्जफेड केली नाही, तर त्याला ते प्रोत्साहनपर अनुदान मिळणार नाही, अशा प्रकारचा एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. पण सरकारने, आदरणीय देवाभाऊंनी अधिवेशनामध्ये अंतिम आठवड्याच्या उत्तरामध्ये स्पष्टता दिली की मागच्या 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षामध्ये जर का वेळेवर कर्जफेड आमच्या शेतकऱ्यांनी केली असेल तर तो 50,000च्या त्या अनुदानासाठी त्या ठिकाणी एलिजिबल ठरेल. आणि त्यामुळे तोही विषय स्पष्ट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे त्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आणि त्यामुळे 56 लाख शेतकरी याचे लाभार्थी होणार आहेत. आणि मग यातली जी काही तांत्रिक प्रक्रिया आहे ती तात्काळ पूर्ण करून मला सांगायला आनंद होतो की आजपर्यंत 17 लाख शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून थेट लाभ आतापर्यंतच्या योजनेचा दिला सुद्धा गेला. शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा सुद्धा झाले. आणि मग जर का अशा पद्धतीने हे सरकार काम करणार आहे तर मग त्या ठिकाणी विरोधकांच्या माध्यमातून फक्त प्रश्न विचारले गेले, काही अटी शर्ती त्या ठिकाणी लावल्या गेल्या, त्याचा उल्लेख केला गेला. पण सरकारने सांगितलं, ठोकून सांगितलं की कुठल्याही अटी शर्ती विना आम्ही त्या ठिकाणी हा मोबदला देतोय, हा त्या ठिकाणी आम्ही त्यांना कर्जमाफी देतोय आणि शेतकऱ्यांना सक्षम करणं खरं तर हे आमचं ध्येय आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जे 5 लाख शेतकरी हे तांत्रिक अडचणीमुळे किंवा प्रशासनाच्या उदासीन मानसिकतेमुळे या लाभापासून वंचित राहिले होते, त्यांना सुद्धा या योजनेमध्ये आता समाविष्ट केलं गेलंय. आणि 14,000 कोटीची विशेष तरतूद ही त्यासाठी आता केली गेलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सातत्याने दूरदृष्टी असणारे निर्णय या सरकारने केलेले आहेत. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव बऱ्याच जणांनी आणला, पण त्यांच्यासाठी ते काहीच करू शकले नाही. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काहीतरी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न अनेकांनी केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. आणि त्यामुळे देवाभाऊंनी दिलेली ही कर्जमाफी ही खऱ्या अर्थानं ऐतिहासिक कर्जमाफी आहे. आणि बोले तैसा चाले हे काय असू शकतं, हे मानणारा मुख्यमंत्री काय असू शकतो, याचं उदाहरण हे आपल्या समोर आदर्श म्हणून सेट करण्याचं काम ज्या मुख्यमंत्र्यांनी केलंय असं नाव म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहे. आणि त्यामुळे एका बाजूला ही कर्जमाफी तर दिली जातेच आहे, पण दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी काय पाहिजे, तर शेतकरी हा म्हणतो आम्हाला कर्जमाफी आम्ही आता अडकलो म्हणून द्या, पण आम्हाला सक्षम करण्यासाठी सरकारने काही प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून शेतकरी म्हणतो की आम्हाला जर का आमच्या शेतामध्ये दिवसा आपण वीज दिली आणि जर का आम्हाला आमचा शेतमाल आमच्या शेतापासून रस्त्यावरती नेण्यासाठी आणि मूळ रस्त्यापासून जे काही आमचं बी बियाणं आहे, आमची खतं आहेत ती आमच्या शेतापर्यंत आणण्यासाठी आमचे जे काही पांढन रस्ते आहेत ते जर का आम्हाला अतिक्रमण मुक्त करून दिले, त्याचं मजबूतीकरण करून दिलं, या 2 गोष्टी आम्हाला दिल्या तर आम्ही सक्षम होऊ, आम्हाला बाकी काही मिळवण्याची चिंता त्या ठिकाणी अनुदानाची राहणार नाही. आणि त्यामुळे सरकारने निर्णय केला की शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जाईल. आणि त्यासाठी सरकारने पूर्वीची असलेली वीज बिलाची जी काही थकीत रक्कम होती, आणि ती थोडी नाही, तर 48,000 करोडची ही थकीत रक्कम शेतकऱ्यांना त्याची माफी दिलेली आहे. 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतची जी काही वीज शेतकरी वापरेल ती त्याला मोफत देण्याची तरतूद केलेली आहे. आणि ही 48,000 करोडची वीज बिलाची जी काही थकीत रक्कम होते त्याची पण माफी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याला जोड म्हणून आता सौर कृषी वाहिनी योजना असेल किंवा सौर पंप योजना असेल, या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा आता हक्काची वीज मिळेल याची तरतूद त्या ठिकाणी होते. शेतकऱ्यांना यापूर्वी काय होत होतं, तर रात्री वीज मिळायची, दिवसा त्यांना वीज मिळत नव्हती. म्हणजे इतर ठिकाणी उद्योगधंद्यांना तुम्ही दिवसा वीज देता, आणि शेतकरी ज्याच्या आधारावरती हा देश जगतोय, देश पुढे चाललाय, त्याच्यासाठी मात्र आपण तरतूद करत नाही. ही जी काही त्रुटी होती ती दूर करण्याचं काम सरकारने केलं. आणि त्यामध्ये दिवसा सरकारने वीज देण्याची तरतूद केली. पूर्वी आपण बघितलं की मागच्या अनेक सरकारच्या कालावधीमध्ये खरं तर शेतकऱ्यांना वीज राहिली बाजूला, पण लोड शेडिंगचा जो काही परिणाम होता आणि त्यातनं त्रासलेली जनता होती, हा काळ सुद्धा महाराष्ट्राने बघितलेला आहे. आणि आता शेतकऱ्यांना जेव्हा वीज देण्याची वेळ आली तेव्हा त्यांना जर का आपण फक्त रात्री वीज देणार असू तर त्यामध्ये त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं, त्यामध्ये अनेक अपघात होत होते, त्या ठिकाणी अपघातांचं प्रमाण वाढलं होतं. आणि मग शेतकऱ्यांना त्या रात्रीच्या विजेचा काहीच उपयोग होत नव्हता. त्यामुळे दिवसा वीज देण्यासाठी सौर विषयावरती आधारित या योजना सरकारने आणल्या आणि त्याचा लाभ अनेक नागरिकांना त्या ठिकाणी होतोय. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फक्त आम्ही कर्जमाफी देऊ एवढ्यावर सरकारने न थांबता त्या ठिकाणी सरकारने या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी काही अद्ययावत माध्यमातून जोडलं पाहिजे, हा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या विषयाचा उपयोग आमच्या शेतीला बळकट करण्यासाठी कसा होईल, हा प्रयत्न त्या ठिकाणी देवाभाऊंच्या सरकारने केला.
आणि त्यामुळे हवामानाचा अंदाज पूर्वीच यावा यासाठी एआयचा काय उपयोग होईल. शेतामध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणच्या अनेक उपयोगांसाठी एआयचा वापर आम्ही कसा करू शकतो. शेतामध्ये विविध विषयांच्या फवारण्यांसाठी त्या ठिकाणी खत टाकून त्या ठिकाणी सगळ्या शेतीला पोषक वातावरण तयार करण्यासाठी एआयच्या माध्यमातून आम्ही काय करू शकतो हा त्या ठिकाणी प्रयत्न झाला. सॉइल हेल्थ कार्डच्या माध्यमातून आमच्या शेतीमध्ये काय पिकवलं पाहिजे, कधी पिकवलं पाहिजे, आत्ताची नैसर्गिक परिस्थिती, आत्ताची बाजारपेठेची परिस्थिती, आत्ताची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची परिस्थिती याच्यामध्ये समन्वय साधून आत्ता शेतकऱ्यांनी काय पिकवावं याचं मार्गदर्शन करण्यासाठी सॉइल हेल्थ कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ताकद देण्याचं काम सुद्धा हे सरकार त्या ठिकाणी करते. आणि त्या ठिकाणी शेतीच्या माध्यमातून जे काही रासायनिक खतातून शेती केली जाते आणि त्यातून त्या शेतीचा पोत कमी होणं, अनेक आजारांना निमंत्रण दिलं जाणं, या सगळ्या विषयाची चिंता करत आता सरकारने नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत देशी गायींचं संवर्धन केलं पाहिजे. देशी गायींना आपल्या शेतीशी जोडून शेतीपूरक व्यवसाय तयार केले पाहिजेत आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अनुदानाची सुद्धा सोय त्या ठिकाणी सरकार करते. म्हणजे शेतकऱ्यांना ताकद देण्याचं काम त्या ठिकाणी सरकार करते. पांदन रस्त्यांचा मी उल्लेख केला की ज्या माध्यमातून पूर्वीचे रस्ते म्हणजे माझं शेत जर मागे आहे, अनेक ज्या नवनवीन योजना येतात, आता शेतकरी हिताची तुम्ही भूमिका मांडलेली आहे ती स्वागतार्ह आहे. मात्र आता ज्या काही केंद्राच्या किंवा राज्याच्या ज्या काही योजना येतात त्यामध्ये अदानी अंबानींच्या हितधारकीने योजना असल्याचं बोललं जाते किंवा अधिक लाभ त्यांना होत असल्याचं बोललं जाते. काय तथ्य आहे हा जो प्रश्न आहे अनेकांना किंवा विरोधकांकडून देखील सातत्यानं हा मुद्दा मांडतो. बघा कसं आहे की मी तेच म्हणतो की बोललं जातं आणि वास्तव यामधली जी पुसटशी रेषा असते त्याच्याकडे कधीतरी आपण बघितलं पाहिजे. बोललं जातं तर त्याच्यावरती आपण चर्चा केली पाहिजे की नक्की काय असं घडलं की अदानींना त्या ठिकाणी सरकारने काहीतरी वेगळं दिलं किंवा अंबानींना काहीतरी वेगळं दिलं. जर का या जागतिक स्पर्धेत आपल्याला टिकायचं असेल तर काही क्षेत्रामध्ये आपल्याला प्रायव्हेट इक्विटी त्या ठिकाणी आणावी लागते की ज्या माध्यमातून त्या भागाचा आम्हाला विकास करायचा आहे. त्यामध्ये एखादा प्रायव्हेट प्लेअर आला, एखादी खाजगी कंपनी आली तर ते ज्या पद्धतीनं त्या विषयाचा विकास करतात सरकारी यंत्रणेतनं कदाचित तो विकास त्यावेळेला होत नाही. आणि त्यामुळे जर का कोणाला आणायचं असेल तर कोणाला आणायचं, ते ओपन टेंडर असतात, ते ग्लोबल टेंडर असतात आणि त्या टेंडरमध्ये जर का इतर फॉरेन कंपनीज बरोबर आमच्या देशातल्या कंपन्या पार्टिसिपेट करणार असतील आणि ते जर का यशस्वी होणार असतील तर त्यांना ती संधी मिळणार असेल तर त्यात चुकीचं काय आहे. आणि त्या माध्यमातून जर का रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, म्हणजे एखादं जर का प्रोजेक्ट आहे, जर का तो वर्षानुवर्ष प्रलंबित होता, सरकारच्या काही धोरणांमुळे प्रलंबित होता, सरकारकडे यंत्रणांचा असलेला अभाव यामुळे प्रलंबित होता आणि आज जर का तो प्रोजेक्ट एखादा प्रायव्हेट व्यक्ती, प्रायव्हेट प्लेअर आणल्याने जर का सक्सेस झाला तर त्यातून ज्या काही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, त्यातून त्या भागाचा जो काही डेमोग्राफिक विकास होईल, फायनान्शियल विकास होईल, त्याचा लाभ कोणाला होतो? त्या भागातल्या नागरिकांना होतो. त्यामुळे आपण विचार करताना माझ्या भागासाठी इन्व्हेस्टमेंट किती आली याचा विचार केला पाहिजे. आता तिसऱ्या मुंबई सारखा प्रकल्प जेव्हा येतो, 1,00,000 करोडची इन्व्हेस्टमेंट ही दावोसच्या समिटमध्ये आदरणीय देवाभाऊने आपल्यासाठी आणली. राज्यासाठी 30,00,000 करोडची इन्व्हेस्टमेंट, त्यातली 1,00,000 करोडची थेट इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी पेण, पनवेलच्या पूरक सगळ्या आजूबाजूच्या भागासाठी, अलिबागच्या भागासाठी. मग जर का ही इन्व्हेस्टमेंट येणार असेल तर ह्याच्यामध्ये एक्झिक्यूट करणाऱ्या अथॉरिटीज ज्या आहेत त्या कदाचित प्रायव्हेट असतील, कदाचित त्यामध्ये पुन्हा अदानी येतील, कदाचित पुन्हा अंबानी येतील, त्याचबरोबरीनं दुसरे प्रायव्हेट सुद्धा कंपनीज येतील आणि मग त्याच्यातून जो काही विकास होईल तो आमच्या आजूबाजूच्या भागाचाच विकास होणार आहे. आमच्याच युवांना ताकद मिळणार आहे, आमच्या मातृशक्तीला सबलीकरण त्यातनं मिळणार आहे. त्यामुळे आपण एकत्रित ह्या विषयाकडे बघितलं पाहिजे. एखाद्या विषयाला आज बघा, आज आरटीआय आणि इतकी सगळी माध्यमं आहेत की ज्या माध्यमातून हम कुछ भी कर सकते असं कुठेच चालत नाही. त्यामुळे चाकोरीत हे सगळे विषय चालतात. एखाद्या विषयामध्ये उगाच एखादी कुठली कंपनी आली मग आपण त्याला कुठेतरी त्याच्यावरती ताशेरे ओढायचे, त्यापेक्षा त्यातनं नुकसान काही झालं असलं तर स्पेसिफिक बोललं पाहिजे. नुकसान झालं असलं तर ते सुधारण्यासाठी काम करता येईल. त्यातून जर का फायदा होणार असेल, आमच्या भागाचा विकास होणार असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे.